अमरावती महानगरपालिकेतील झोन क्रमांक 3 मधील सफाई कामगार गेल्या 3 महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने आक्रमक झाले आहेत। खासगी कंत्राटदाराकडून वेतन न मिळाल्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आल्याचा आरोप करत आज सफाई कामगारांनी थेट महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले। सफाई कामगारांचे म्हणणे आहे की कंत्राटदाराकडून पगार, पीएफ तसेच इतर शासकीय सुविधा मिळणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात कोणत्याही सुविधा दिल्या जात नाही। वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे कामगारांनी सांगितले। आंदोलनामुळे महानगरपालिका परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाकडून तोडगा काढण्याची मागणी कामगारांनी लावून धरली आहे। या प्रकरणावर महापालिका प्रशासन काय भूमिका घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। तुम्ही आम्हाला नाही द्या, आम्ही घर करतो सुट्टी म्हणते, खाळी म्हणते, देत नाही सगळेजण पैसे कापतील, त्याला काय व्यवसाय काढा, दवाखाना काढा, काहीच नाही आहे। सापचा पोया काही तेच ना, अरे घरचं कोणी मिळलं तर हे लोक 10-5 रुपये देत। माझं नाव यश पाटील आहे, मी सफाई कामगार आहे। जे आम्ही सफाई कामगारमध्ये आम्ही काम करतो तर आम्हाला ग्लव्ह नाही, बूट नाही, काहीच नाही, तर आम्हाला खूप अडचण जाते। म्हणजे गंदगीत जावं लागते, काही पण करावं लागते। तर आम्हाला ग्लव्ह नाही दिले ठेकेदारनं, काहीच नाही दिलेले आहे। आणि आम्हाला पगारच्या 2 महिन्यापासून आम्हाला पगार होत नाही आमचा। आणि आम्हाला पगार आज देतो, उद्या देतो करून, तसं आमच्या पगाराची तारीख 7 तारीख आहे। आम्हाला पगार 7 तारखेला दिला पाहिजे, पण आम्हाला 7 तारखेला पगार काही भेटत नाही। तर आम्हाला आमची पगार तारीख 17 तारीख म्हणतो नेते आम्हाला, ते आम्हाला धमकी पण देते की आम्ही आता देतो, उद्या देतो, पण तरी देत नाही आम्हाला पगार। पीएफ माझं जे पीएफ आहे, माझं पीएफच्या बद्दल जे आहे, तर पीएफ हे ना माझं सगळ्यापासून आमच्यापासून बँकेची झेरॉक्स, आधार कार्डची झेरॉक्स घेतलेली आहे, पण हे ना आमचे पीएफमध्ये नाव कोणाची टाकले नाही आहे। म्हणजे 4-5 जणांचे नावं टाकलेले आहे। आणि जे आमचे आयुक्त मॅडम आहे त्यांच्यापाशी आमची हे गोष्ट गेली पाहिजे आणि आमचं जे लेटर आहे ते आम्ही लेटर दिलेलं पाहिजे। तर माझी अशी जी विनंती आहे, आणि पीएफच्याबद्दल आणि पगारच्याबद्दल आम्हाला पगार आमची झाली पाहिजे। आमचं काम 16 तारखेपासून काम बंद आहे, 2 दिवस झाले आमचे काम बंद आहे, आणि तरी आम्हाला कामावर बोलायसाठी फोन पण नाही केला, काहीच नाही केला। सामान्य जे लोक आहे त्यांना अडचण खूप चालली, पण आता त्यांच्यापाशी हेही चालले, कंप्लेंट पण चालली ऑनलाईन, पण ते ॲक्शन घेऊन नाही, आमचा ठेकेदार काहीच ॲक्शन घेत नाही। आमची मागणी काहीच नाही, आमचा पगार आमचा टाईमवर झाला पाहिजे, 7 तारखेला आमचा पगार झाला पाहिजे। आणि आमचा जे 300 रुपये रोज आहे, तर आम्हाला रोज आमचा वाढला पाहिजे, तर आमचा रोज कमसे कम 600 रुपये रोज झाला पाहिजे आमचा, आणि पीएफ पण कटला पाहिजे। आणि जे खूप जण लोक भाड्यानं राहते, कसे राहते, त्यांचे लेकरं, खूप जणांचे लेकरं शाळेगिडत जाते, त्यांचा खर्च राहते, काही राहते, पण ते खर्च आम्ही देऊ शकत नाही सध्या। तर आमचं लवकर आमची पगार झाली पाहिजे। झोन क्रमांक 3 मधून वार्ड नंबर 8 मधून बोलत आहे, सिद्धार्थ भगत। मी हेल्परमध्ये काम करत आहे। आमच्या समस्या अशा आहे की आम्हाला जवळपास 1.5 महिना झाला, मागच्या महिन्याचा नोव्हेंबर महिन्याचा पेमेंट मिळाला नाही आहे। आम्हाला सांगत आहे की बा या तारखेला करतो, त्या तारखेला करतो, आमचे फोन उचलत नाही आहे। परत आम्हाला कोणती सुविधा नाही आहे, आजपर्यंत सुविधा मिळाली नाही आम्हाला। हँड ग्लोव्ज नाही, काहीच नाही, दवाखान्याचा खर्च नाही, काही उपलब्ध करून दिलेलं नाही आम्हाला। त्याच्यासाठी आम्ही इथं मॅडमच्या भेटीला आलेलो आहो। आम्ही 10 वाजल्यापासून कमसे कम 50-55 लोक इथं उभे आहे, भुकीचानीचे आहे। सर, आमची एवढीच विनंती आहे मॅडमला की खरोखर आमच्यावर अन्याय होत आहे। आम्ही खरोखर 300 रुपये पगारमध्ये आम्ही घर कसं चालवायचं, मुलांचे शिक्षण कसे करायचे,
आणि आमचं संरक्षण कसं करायचं याच्यासाठी आयुक्त मॅडमला आमची एवढी विनंती आहे की खरोखर आमच्यावर जो अन्याय होत आहे यांच्याकडे लक्ष द्यावं आणि आमची मॅडमसोबत मुलाखत व्हावी एवढी हात जोडून विनंती आहे. जोपर्यंत आमची मॅडमसोबत मुलाखत होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही.